हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, आज हा रेसिपीचा ब्लॉग नाही आहे. आपण अक्कलकोटला चाललो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. सकाळचे 5:30 झालेले आहेत. बॅगा पण आपल्या आता सगळ्या भरून झालेल्या आहेत. सुनीत पण अर्ध्या बॅग घेऊन गेलाय बाहेर. तर आता आपण देवाचं दर्शन घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया. घरच्या देवांना नमस्कार करून एकच प्रार्थना केली, प्रवास सुखकर होऊन दे आणि दर्शन निर्विघ्नपणे पार पडू दे. सुनीत आणि स्पृहा गाडीमध्ये बॅग्स ठेवण्यामध्ये बिझी होते. ॲक्च्युली स्पृहा बघत होती तिची स्नॅक्सची बॅग जी आहे ती व्यवस्थित ठेवतोय की नाही बाबा. गाडीमध्ये सगळं गरजेचं सामान ठेवून झालं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. ॲक्च्युली आम्ही खूप तिघेही एक्सायटेड होतो, कारण का आमच्या तिघांची ही फर्स्ट टाईम होती ही अक्कलकोट आणि तुळजापूरला जायची. तुम्ही कधी माझ्यासारखा पहाटे प्रवास केला आहे का? केला असेल तर कमेंटमध्ये मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा. चला निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. आमच्याबरोबर आमचे 2 फ्रेंड्स पण आलेले. त्यांनाही ऑन द वे पिक करायचं होतं. कदाचित तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कमी दिसतील, कारण का ते थोडे कॉन्शियस होतात म्हणून. बाहेर अजून पूर्ण उजाडलेलं नव्हतं. अंधुकसा उजेड, शांत रस्ते, तुरळक रहदारी, पण वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होतं. पहाटेच्या अंधाराला मागे सारत सूर्य हळूहळू उगवत होता. मगाशी जे रस्ते आपल्याला शांत वाटत होते ते आता माणसांनी, गाड्यांनी गजबजू लागले होते. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असा सूर्योदय बघणे अशक्यच, पण आज मी ते शांतपणे अनुभवत होते. थोड्या वेळानंतर नाश्त्यासाठी आम्ही एक्सप्रेस वेवरती हॉल घेतला. गरमागरम नाश्ता करण्यात आम्ही बिझी झालो इतके की शूटिंगच करायचं विसरलो. तुमच्याबरोबर पण असं कधीतरी झालंच असेल. थोडा हा ब्रेक घेऊन रिफ्रेश झालो आणि पुन्हा आमच्या पुढच्या जर्नीला स्टार्ट केली. यानंतर आला कनेक्टिंग लिंक. हा पार करायला साधारण 10 मिनिटं लागतात. कनेक्टिंग लिंक हे नाव ऐकताच मनात एक विचार आला. या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येकजण कुठेतरी कनेक्ट होण्यासाठी तर निघाला आहे. कोणी श्रद्धेशी, कोणी देवाशी, कोणी आपल्या मनाशी, तर कोणी आपल्या जवळच्या माणसांशी. गाडी जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं निसर्गाचं एक नवीन नवीन रूप बघायला मिळत होतं. फायनली अक्कलकोटला पोहोचलेलो आहे आम्ही. हा रूम इथे घेतलाय. रूम तसा ओके आहे. आपल्याला पण एकच रात्र फक्त राहायचं इथे. उद्या आपण तुळजापूरला जाणार आहोत. हा इथे असा एक बेड आहे, एक कपाट, टीव्ही आणि ही इथे बाल्कनी. असा बाल्कनीतून व्ह्यू दिसतोय. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. मंदिर परिसरात पोहोचताच गर्दीचा अंदाज आला. अधिक महिना आणि त्यात एकादशी आणि त्यामध्ये गुरुवारही, त्यामुळे गर्दी खूप जास्तच होती. मोठ्या प्रमाणात भाविक तिथे जमा झालेले होते. पण या गर्दीतही एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. प्रत्येक भाविकाच्या नजरेमध्ये एक ओढ दिसत होती स्वामींना भेटण्याची. तुम्ही बघू शकता, खूप गर्दी होती इथे. रांग ही खूप मोठी होती, पण सगळेजण संयमाने उभे होते. का तर फक्त स्वामींच्या एका दर्शनासाठी. आम्हीही त्या गर्दीत सामील झालो. आमच्यासारखेच प्रत्येकजण आपल्या मनातील इच्छा, विश्वास, प्रार्थना घेऊन तिथे आला होता.
फुले, हार, पुस्तकं, स्वामींचे फोटो, प्रसाद असे बरेचसे स्टॉल तिथे होते आणि प्रत्येक स्टॉलवरती भाविकांची गर्दी होती. दर्शनासाठी येणारा प्रत्येकजण काही ना काही खरेदी करत होता. तशीच आम्ही पण खरेदी केली आणि दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो. एवढ्या गर्दीचा स्पृहासाठी फर्स्टच एक्सपिरियन्स होता. ती थोडी घाबरलेली होती, पण तिला घेऊन मी दर्शनासाठी पुढे सरकत होती. महिलांची आणि पुरुषांची रांग वेगवेगळी केलेली होती, त्यामुळे थोडं इझी पडलं आम्हाला जाण्यासाठी. मंदिरातलं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मग स्वामींच्या समाधी स्थळाकडे गेलो. तिथेही थोडीशी रांग होती, पण ती एकच लाईन असल्यामुळे आम्हाला इझी होतं ते. 5 ते 10 मिनिटामध्ये आमचं तिथेही दर्शन झालं. एकादशी असल्यामुळे सुंदरसा असा भजनाचा कार्यक्रम तिथे रंगला होता. तोही आम्ही थोडासा अनुभव घेतला. स्वामींच्या घरानंतर आम्ही चोळप्पा महाराज यांच्या घराला भेट दिली. अक्कलकोटमध्ये चोळप्पा महाराज यांच्या घराला एक विशेष महत्त्व आहे. तिथे प्रवेश केल्यानंतर एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिकता जाणवली. बऱ्याचशा स्वामींच्या गोष्टी तिथे ठेवून दिलेल्या आहेत. त्यांचा अंगरखा, त्यांच्या पायातल्या पादुका, परत ते जे वापरायचे ती काठी, अशा बऱ्याच वस्तू तिथे आहेत. त्याचबरोबर एक जुनी विहिरी आहे तिथे,
त्याच्यामध्ये स्वामींच्या आशीर्वादाने त्या विहिरीला पाणी लागले होते असे तिथल्या भाविकांचे, तिथल्या लोकांचे मत आहे. त्यानंतर आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो. बरीच गर्दी होती, पण त्या गर्दीलाही एक शिस्त होती. शांतपणे लोक भोजन करण्यासाठी बसले होते. आम्हीही तिथे बसून भोजनाचा आनंद घेतला. मेनू खूप साधा होता, कारण का एकादशी होती त्यामुळे, पण त्या प्रसादाला एक वेगळी चव होती. शेंगदाण्याची आमटी, वरीचा भात, साबुदाण्याची खिचडी असा साधा मेनू होता, पण त्याच्यामध्ये एक पवित्रता होती, एक शांतता होती. ते जेवल्यानंतर एक समाधान मिळालं. मंदिराच्या आवारातच भक्त निवास आहेत, तिथेच आम्ही राहिलो होतो. खूप चांगली सोय केलेली आहे त्यांनी भक्तांसाठीची. असे बरेचसे भक्त निवास तिथे आहेत. अक्कलकोटचं दर्शन कालचं खूप छान झालं. फक्त गर्दी होती खूप, कारण का काल अधिक मासातली एकादशी होती ना, म्हणून ची तयारी झालेली आहे. सगळ्या बॅग पॅक झालेल्या आहेत. आता आम्ही जातोय तुळजापूरला. चल. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अक्कलकोटहून तुळजापूरला जायला निघालो. सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन सुनीत आणि आमचे दोन्ही मित्र पुढे गेलेले होते. स्पृहा पण माझ्याबरोबर चाललेली होती. एक शांतता होती जी काल रात्री संध्याकाळी आम्ही बघितलेला गजबजाट होता, त्याला एक शांतता आलेली होती. बघू शकता सूर्याचं पण इथे दर्शन होतंय, सूर्योदय होतोय. स्वामींच्या मंदिराच्या परिसरातच एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. मंदिर खूप सुंदर आहे आणि सकाळच्या शांततेमध्ये अतिशय ते छान वाटत होतं. गुरुजी पूजा करत होते देवीची. सुंदरशी अशी भक्तिगीतं चाललेली होती. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे ते, आणि देवीची मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. आम्ही पण देवीचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. तिथे एक सुंदर असं गार्डन पण आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा वस्तू आहेत. प्राण्यांचे स्टॅच्यूज आहेत. तसेच त्यांच्याबरोबर येणाऱ्या माणसांसाठी, पालकांसाठी त्यांच्या बसायलाही सोय केलेली आहे. अशी खूप चांगली सोय केलेली आहे की सगळ्या वयातल्या लोकांचा विचार करून ती सोय केलेली आहे. आम्ही पण आता बॅग्स भरून निघालो होतो अक्कलकोट वरून तुळजापूरला जाण्यासाठी. सकाळी लवकरच आम्ही सुरुवात केली होती प्रवासाला. एक प्रकर्षाने जाणवलं की आम्ही ज्या ठिकाणाहून प्रवास करत होतो ना, त्या ठिकाणचे रस्ते प्रचंड चांगले होते, प्रचंड सुंदर होते. कारण का 2 दिवस, हा दुसरा दिवस होता आमचा प्रवासाचा, पण आम्हाला अजिबातही कुठलाही त्रास जाणवत नव्हता, की जो गाडी चालवणारा आहे त्यालाही काहीच त्रास जाणवत नव्हता. इतके सुंदर रस्ते होते ते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा फळबागा होत्या. कोणती फळझाडं नव्हती तिथे. ऊसाची झाडं होती, ऊसाची लागवड केलेली होती आजूबाजूला. त्यानंतर डाळिंबाची शेती होती, नारळाची झाडं होती, छोट्या छोट्या फुलझाडांच्या नर्सरीज होत्या तिथे. त्याच्यानंतर ग्रीन हाऊसेस होते. असं खूप काही सुंदर दृश्य आजूबाजूला दिसत होतं. त्यामुळे प्रवासाचा अजिबात थकवा जाणवत नव्हता. फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलो होतो. तुम्ही बघू शकता गर्दी, इथली पण गर्दी बघून की किती माणसं भाविक आलेले आहेत. ते शुक्रवार होता, देवीचाच वार होता, त्यामुळे साहजिकच आहेत भाविकांची गर्दी जास्तीच असणार होती. मग आम्ही पण त्या गर्दीत सामील झालो आणि देवीच्या मंदिराकडे जायला निघालो. मी देवीच्या ओटीचं सगळं सामान घरूनच तयार करून नेलं होतं, त्यामुळे मला तिथे काही घेण्याचं आवश्यकता नव्हती. आमचं अंदाजे 2 तासामध्ये दर्शन झालं. आम्ही पास काढलेले होते त्याच्यामुळे. पण माझं आणि स्पृहाचं आम्हाला देवी दिसलीच नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं झालं, देवी दिसलीच नाही म्हणजे तुम्ही गाभाऱ्यात गेल्यात.
गेलात आणि देवीच दिसली नाही. तर ॲक्च्युली झाला असा की खूप गर्दी होती, त्याच्यामुळे गाभाऱ्यामध्ये जरा खूपच घाई गडबड झाली. मला आणि सुनीतला, त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना जो काही दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये जात होते त्यांना सगळ्यांना अशी ढकलत होते, पुढे पुढे सरकवत होते. त्यामुळे स्पृहा आधी त्या ढकलण्यामध्ये पडली, त्याच्यानंतर त्याच्या मागून मलाही धक्का दिला, मीही पडले तिथे. त्याच्यामुळे त्या सावरण्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला देवीचं दर्शनच घेता नाही आलं. आम्ही स्वतःला सावरायच्या आतच आम्हाला पुढे सरकवलं गेलं. त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटलं की आपण एवढा प्रवास करून आलो आणि आपल्याला देवीचं दर्शन नाही झालं. पण नंतर हेही लक्षात आलं की त्यांच्यासाठी तिथे जे काम करणारे आहेत कर्मचारी, त्यांच्यासाठीही एवढ्या गर्दीला सांभाळणं, सावरणं हेही कठीणच होतं. त्याच्यामुळे मनात थोडंसं दुःख घेऊन मी बाहेर आले. पण म्हणतात ना कधी कधी की डोळ्यांनी दर्शन होत नाही देवाचं, मनाने आपल्याला दर्शन करावं लागतं. तो अनुभव काहीसा मी घेतला. तुम्ही पण सांगा, तुम्हाला पण असा कधी अनुभव आलाय का? आपल्यात कुठल्याही देवळात तुम्ही गेलात आणि तुम्हाला असं गर्दीच्या वेळी दर्शनच नाही झालं तुमचं व्यवस्थित. इथेही बरेचसे स्टॉल्स होते. आम्ही पण खूप साऱ्या गोष्टी घेतल्या, प्रसाद घेतला, कुंकू घेतलं, या सगळ्या गोष्टी घेतल्या. विकणाऱ्याच्या मनात व्यवहार होता, पण विकत घेणाऱ्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त श्रद्धा होती. अक्कलकोटची शांतता आणि तुळजाभवानी मातेची शक्ती घेऊन आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. हे सुंदर प्रशस्त रस्ते मनाला खूप एक छान अनुभव देऊन जात होते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ही रंगबिरंगी फुलं ह्यांनी आणखीन मन मोहून टाकत होती. आणि हे सगळं बघत प्रवास कसा संपत होता तेच समजत नव्हतं. आमची गाडी वेगाने पुढे जात होती, पण मनामध्ये मात्र ही सुंदर फुलांचं दृश्य साठवत होतं. आई, काल या व्हिडिओचा एंड नाही करता आला. ऍक्च्युली लेट झाला होता, उशीर झाला होता ना आम्हाला, म्हणून. कारण का अक्कलकोटवरून निघालो, त्याच्यानंतर तुळजापूरला आलो, तिथे पण गर्दी होती खूप, त्यामुळे दर्शनाला पण थोडा वेळ लागला. ऍक्च्युली दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम हा झालेला की अधिक मास होता, त्याच्यामुळे रश खूप जास्ती होती आणि त्यात काल देवीचा वार शुक्रवार होता, त्यामुळे तिथे पण रश जास्ती होती, त्यामुळे दर्शनाला पण वेळ लागला. रांग ही भरपूर होती, पण त्याच्यामध्ये पण काही जणांचे नवस फेडायचे होते, त्यांची पण घाई होती तिथे, त्यामुळे तो गर्दीचाच पूर्ण माहोल होता. त्यामुळे तिथे जास्ती काही आम्हाला शूट नाही करता आलं. गाभाऱ्यामध्ये पण दर्शन झालं, व्यवस्थित झालंच असं म्हणावं लागेल. थोडी तिथे पण गडबड गोंधळ झाला, पण चांगलं झालं ओव्हरऑल. आणि मेन म्हणजे तिथून येताना पण आम्हाला निघेपर्यंत तरी दुपार उलटून गेली होती. मग त्यानंतर मग ते तिथपासून निघून इथे येईपर्यंत जर्नी लांब होती, त्यामुळे लेट झाला. पण ओव्हरऑल दर्शन चांगलं झालं, रस्ते पण चांगले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाय रोड आम्ही गेलो होतो, तर आम्हाला माहिती नव्हतं, पहिल्यांदाच आम्ही एवढं ट्रॅव्हल करत होतो त्या रोडला, तर आम्हाला त्या रोडचे अंदाज नव्हते. पण रोड इतके सुंदर होते की माझ्यापेक्षा पण तर जो चालवतो गाडी त्याला तो चांगल्या रीतीने सांगू शकेल की ते रोड किती स्मूथ होते. अजिबात कुठेही घाई गडबड नव्हती, रस्त्याला गाड्या कमी होत्या, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोड खूप सुंदर होते. कुठेही असे खड्डे नव्हते म्हणा, किंवा जे जग आपल्याला बसतात गाडीमध्ये, ब्रिज असो किंवा मोठा रस्ता असो, त्या ठिकाणीही जराही कुठलाही अडथळा नव्हता. इतकं स्मूथली ते कन्स्ट्रक्शन केलेलं होतं रोडचं. म्हणजे आम्ही ओव्हरऑल गावी जातो, जेव्हा स्वतः कोकणात जातो त्यावेळेला आम्ही ते जे बघतो आमचे रस्ते, त्याच्यापेक्षा कम्प्लिटली आमचा वेगळा हा एक्सपिरियन्स होता ज्या रोडवरती आम्ही ट्रॅव्हल केलं काल. त्यामुळे त्या प्रवासाचा कंटाळा नाही आला, असं थकलो नाही आम्ही ते. तर ओव्हरऑल मला तो प्रवास खूप आवडला. तुम्हाला पण तुमचे जर काही असे एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा ओव्हरऑल प्रवासाचा ट्रॅव्हलचा ब्लॉग कसा वाटला तोही आम्हाला शेअर करा आमच्या बरोबर. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.